नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत गुरुचरित्र पारायणाच्या पूजेची मांडणी कशी करायची ते शेअर करणार आहे. मी 15 वर्षांपासून गुरुचरित्राचं पारायण करते आणि प्रत्येक महिन्यातनं एकदा 7 दिवसाचं पारायण मी करते. पूजेची मांडणी करण्याच्या अगोदर आपल्याला व्यवस्थित देवपूजा करायची आहे. रोजची देवपूजा आपण करतो ती. यानंतर आपल्याला जिथे पारायण करायचं आहे ती जागा आपल्याला अगदी व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आहे. आता पहिल्यांदा आपल्याला जिथे पूजा मांडायची आहे ना तिथे अशा प्रकारे स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्या जागेचीच आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. मी दर महिन्याला 7 दिवसांचं गुरुचरित्राचं पारायण करत असते. क्वचित कधीतरी एखाद्या महिन्यामध्ये राहतं, परंतु शक्यतो मी टाळत नाही. दर महिन्याला मी पारायण करतेच एक. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत पारायणाचे नियम वगैरे शेअर करणार आहेत सर्व. आता पूजा मांडणीसाठी ना तुम्ही लाल कलरचा कपडा पण वापरू शकता किंवा पिवळ्या कलरचा वापरला तर अतिउत्तम. इथे मी पिवळ्या कलरचा कपडा पाटावरती ठेवून घेत आहे. आता दीप प्रज्वलन केल्याशिवाय कोणत्याही पूजेची सुरुवात होत नाही, तर पहिल्यांदा इथे मी निरांजन लावून घेतलेलं आहे आणि पूजा वगैरे करून घेतलेली आहे. आता इथे मी दत्तगुरूंचा फोटो ठेवून घेत आहे. यानंतर आता इथे मी आसन ठेवलेलं आहे, त्यावरती मी स्वामींची मूर्ती ठेवून घेतलेली आहे. मी देवपूजा केली तेव्हाच अभिषेक केलेला आहे मूर्तीवरती. तुम्ही पूजेच्या अगोदर अभिषेक करू शकता मूर्तीवरती. आता इथे कलश मांडणी करून घेत आहे. तर एका डिशमध्ये मी तांदूळ घेतलेले आहे. हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे तांदळावरती. यानंतर तांब्याचा कलश घेतलेला आहे, त्यावरती आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि 5 उभ्या रेषा काढून घ्यायच्या आहेत. तर रेषा या खालून वरती काढायच्या आहे आपल्याला. यामध्ये 1 रुपयाचं नाणं टाकून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे पानं वगैरे ठेवून घ्यायचे आहे. तर इथे 5 पानं ठेवून घ्यायचे आहे. तुम्ही आंब्याची पानंसुद्धा वापरू शकता यासाठी. पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. यानंतर यावरती नारळ ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा कलश स्थापन करून घ्यायचा आहे. इथे कलशाची स्थापना देवांच्या उजव्या बाजूला आणि आपल्या डाव्या हाताच्या बाजूला अशा प्रकारे करायची असते. आता नारळाला पण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, पूजा करून घ्यायची आहे. तर इथे गणपती बाप्पांची पण मी स्थापना करून घेतलेली आहे. ते माझ्याकडनं क्लिप शूट करण्याचं राहून गेलं. आता इथे पानांवरती मी घंटी आणि शंखसुद्धा ठेवून घेतलेला आहे आणि त्याची पण आपल्याला पूजा करून घ्यायची आहे, कारण पूजेमध्ये शंख आणि घंटीला सुद्धा खूप महत्त्व असतं. आता माझ्याकडे एक मोरपिसार आहे, तर मी असं ठेवून घेतलेला आहे. यानंतर आपल्याला स्वामींसाठी पाणी आणि साखर असं ठेवून घ्यायचं आहे इथे प्रसाद म्हणून. तर मी इथे हळदी कुंकू लावून घेत आहे आणि गणपती बाप्पांसाठी आपल्याला गुळ खोबऱ्याचा प्रसाद ठेवून घ्यायचा आहे. नैवेद्य काय दाखवायचं ते पण मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नियम वगैरे शेअर करणार आहे, त्यासोबत शेअर करेन. आता इथे मी केळी ठेवून घेतलेले आहे, एक आंबा ठेवून घेतलेला आहे. कोणी कोणी 5 फळं आणतात, परंतु ते 5 फळं चांगल्या क्वालिटीचे आणायला पाहिजे आणि मार्केटमध्ये भेटणारे पूजेचे 5 फळं चांगल्या क्वालिटीचे नसतात. तर तुमच्याकडे जे काय फळं अवेलेबल आहेत ना किंवा सीझनल फळं ते पण तुम्ही ठेवू शकता. आता मी सर्व देवांना फुलं वगैरे वाहून घेतली आणि आता इथे रांगोळी काढून घेत आहे. तर तुम्हाला हवी तशी रांगोळी तुम्ही इथे काढून घेऊ शकता. पारायण नेहमी नियमांनुसारच व्हायला हवं, तर खूप सारे नियम आहेत, यासाठी खूप साऱ्या अटी आहेत. तर त्या पण मी तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. काय करावे, काय करू नये, कधी वाचन करावे, कोणता नैवेद्य दाखवावा, कोणत्या दिवशी किती अध्याय येतात, त्याचप्रमाणे 3 दिवसांचं 7 दिवसांचं पारायण कसं करावं, हे सर्व काही मी त्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी कलशावरती छान वेणीसुद्धा ठेवून घेतली आहे फुलांची. आता मी ग्रंथ ठेवून घेणार आहे. माझ्याकडे जुन्या पद्धतीचा गुरुचरित्राचा ग्रंथ आहे. हा ग्रंथ वाचण्यासाठी वेळसुद्धा जास्त लागतो, कारण या ग्रंथामध्ये खूप सारे संस्कृतमध्ये श्लोक वगैरे आहेत आणि आत्ता मार्केटमध्ये खूप सारे शॉर्टकटमध्ये गुरुचरित्राचे ग्रंथ वगैरे आलेले आहेत. त्या पारायणासाठी वेळसुद्धा कमी लागतो, परंतु हा ग्रंथ मोठा आहे. यामध्ये खूप अवघड असे श्लोक वगैरे आहेत, त्यामुळे यासाठी वेळ लागतो. पण माझ्या मते पारायण हे जुन्या पद्धतीच्या ग्रंथातून केल्यानंतर त्याचे नक्कीच जास्त लाभ होतात. आता हा ग्रंथ वाचन झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित झाकून ठेवायचा आहे, उघडा ठेवायचं नाही आहे. तर तुम्ही अशा प्रकारे
वस्त्रामध्ये ठेवू शकता, म्हणजे वाचन झाल्यानंतर तेच वस्त्र तुम्ही वरतून त्यावरती टाकून झाकून ठेवू शकता. कुठलेही पारायण संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही, त्यामुळे पारायणाच्या अगोदर आपल्याला संकल्प करायचा आहे. हातामध्ये फूल, अक्षदा, हळदी कुंकू घेऊन, पाणी घेऊन आपल्याला आपण कशासाठी पारायण करतो आहे ते बोलायचं आहे आणि हा संकल्प सोडवून घ्यायचा आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत डिटेल्स याबद्दल शेअर करणार आहे. आणि आपल्याला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. आपण यानंतर आपल्याला ग्रंथाची पूजा तर केलेलीच आहे. पुन्हा पहिला अध्याय सुरू होताना तिथे सुद्धा आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच वाचनाला सुरुवात करायची आहे. वाचन करताना आपल्याला उठायचं नाही आहे, बोलायचं सुद्धा नाही आहे आणि एकच आसन आपल्याला 7 दिवस ठेवायचं आहे. आपल्याला वाचन स्पष्ट शब्दांमध्ये करायचं आहे आणि ग्रंथसुद्धा आपल्याला एका ठिकाणावरून अजिबात हलवायचा नाही आहे 7 दिवसांपर्यंत. वाचन दिवसातनं कधी करावं किंवा करू नये याबद्दल सुद्धा मी तुम्हाला खूप सारे नियम उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, कारण हा व्हिडिओ मग खूप मोठा होऊन जाईल. आता मी पहिल्या दिवशीचे 9 अध्याय वाचन करून घेतलेले आहे आणि यानंतर मग मी आरती वगैरे सुद्धा करून घेणार आहे. आणि पारायणामध्ये मी 7 दिवस अखंड दिवा ठेवत असते. 7 दिवस ब्रह्मचर्य वगैरे पाळायचं असतं, तर नियमानुसार केल्यामुळे त्या पारायणाचं नक्कीच आपल्याला जास्त फळ मिळत असतं. तर आता इथे मी आरती वगैरे करून घेतलेले आहे. यानंतर मी नैवेद्य पण दाखवून घेतला आणि गुरुचरित्र पारायणाच्या नियमांसाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा. थँक्स फॉर वॉचिंग.